सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गोंधळ काही संपायचं नाव घेत नाहीये। यवतमाळमध्ये लाभार्थ्यांची आकडेवारी तपासल्यावर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। कारण एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 500हून अधिक लाभार्थी आढळलेले आहेत। म्हणजे योजना लाडक्या बहिणींसाठी पण लाभ मात्र काही पुरुष घेत आहेत। तर दुसरीकडे ज्यांच्यासाठी योजना आहे त्या लाडक्या बहिणींना मात्र हप्ते येणंच बंद झाल्याचं सांगितलंय। योजनेचा हप्ता बंद झाल्यानं काही लाडक्या बहिणींनी आंदोलन आणि घोषणाबाजी देखील केलेली आहे। तर ई-केवायसी मध्ये महिलांची लिंग नोंदणी करताना चुकून पुरुष या पर्यायावर क्लिक झाल्यामुळे हा घोळ झालेला असू शकतो असं महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तसंच पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महिन्याच्या महिन्याला आम्हाला गरीब लोकांना हे मिळाले पाहिजे। आता भावानं गरीबच बहिणीला योजना काढली तर मग गरीब बहिणीला मग महिन्याच्या महिन्याला द्यावं त्याईने भावाईनं दादानं आमच्या मोठ्या। सुरुवात आम्हाला पैसे भेटले, आम्ही काढले सुरुवात। मग मधात मी माझे 4 महिन्यासाठी पैसे काढले। मग 4 महिन्यानंतर मी गेलो बँकेत गेलो। मी 2 वेळा केवायसी केली। 2 वेळा केवायसी करून मला पैसा भेटला नाही। मी विचारलं बँकेतल्या मॅडमले तर मॅडम म्हणत का तुमचे पैसे तिकून आलेच नाही तर आम्ही इथं कसे देवा। मग मी 2-3 वेळा चक्रा मारल्या, मला काही पैसा भेटला नाही। मग आता मंदात मग माझे सुरू झाले पण या महिन्यातले मला पैसे भेटले नाही। ई-केवायसी मेल म्हणून आपल्याकडे एक डेटा आलेला आहे। त्या डेटाचं जेव्हा आम्ही व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की ही जी चूक झालेली आहे ती महिलाच आहे आधार कार्डवर, परंतु जेंडर जे तिचं फिमेलचे टाकायचं होतं त्या ठिकाणी मेल टाकण्यात आल्यामुळं ती मेल म्हणून दिसत आहे। त्यामुळे यामध्ये लाडके भाऊ आले असतील असं तर आम्हाला काही वाटत नाही, परंतु तरी आम्ही आमच्या स्तरावर याची पडताळणी करत आहोत।